पक्ष आणि राजकारण आणि कार्यकर्ते टिकवण्याकरता करतात आहे। उद्धव ठाकरे असंही म्हटले की आम्ही निवडणूक आयोगावर टीका करतो, भाजप उत्तर का देते? नाही, ते भाजपवर टीका करताय ना, निवडणूक आयोगावर टीका कुठं करताय तुम्ही? निवडणूक आयोगावर टीका करा ना। 31 खासदार निवडून आले, तुम्ही 31 खासदार ज्या दिवशी तुमचे निवडून आले दुसऱ्या दिवशी प्रेस का नाही घेतली आपण? दुसऱ्या दिवशी का नाही म्हटलं की आमचे 31 खासदार त्या मतदार यादीवर निवडून आले, याच मतदार यादीवर ते चुकीचे आले? सांगा उद्धव ठाकरेंनी, आता बोला उद्धव ठाकरेंनी की आमचे खासदार चुकीच्या मतदार यादीने निवडून आले आहेत, आमचे खासदार हे वोट चोरी करून निवडून आले आहेत, हे का बोलत नाहीये? जेव्हा विधानसभेत आमचे आमदार निवडून आले ते वोट चोरी झाली, मतदार यादी दुबार झाली, आणि तुमच्या यादीचं काय झालं? 31 खासदाराच्या मतदाराचं तेव्हा त्या निवडणुकीचं काय झालं हे जरा सांगितलं पाहिजे। खोटारडेपणा सोडला पाहिजे, वस्तुस्थितीच्या आधारावर त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे। आणि याच मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे जर राहिले पुढचे 25 वर्ष यांची महाविकास आघाडी कधी जनतेमध्ये निवडून येणार नाही, हे पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत। तुम्ही म्हटले कामठी, मालेगाव या ठिकाणी सिल्लोड तिबार मतदार आहे, दुबार मतदार आहे। तुमच्या मतदारसंघात तुम्ही 8000 मतदार सांगितलं, याच्या विरोधात काय भूमिका असणार आहे भाजपची भविष्य काळात? आम्ही ऑलरेडी भारतीय जनता पक्षाने नेहमीच निवडणूक आयोगाकडे, मी स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्रुटी आहेत, त्या दुबार आहेत, तिबार आहे, याकरता मी आशिष शेलारजी, किरीट सोमय्याजी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो, केंद्रीय निवडणूक आयोगाला जाऊन भेटलो आणि त्या ठिकाणी पूर्ण मांडलं। आज कामठीमध्ये 8000च्या वर नाव दुबार आहेत, मालेगावमध्ये आहेत, सिल्लोडमध्ये आहेत, नगरमध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये आहेत, यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत। आणि त्यामुळं एक स्पेसिफिक एका समाजाला टार्गेट करण्याचं काम आणि त्यांचे नाव वाचून दाखवण्याचं काम राजसाहेब, उद्धव साहेब करतात आहे। जरा एखादे नाव जरा चेक करा, तुम्ही एकतरी नाव वाचून दाखवलं का? कामठी मधलं, मालेगाव मधलं, सिल्लोड मधलं, अहिल्यानगर मधलं, फुलंब्री मधलं एक तर नाव वाचून दाखवलं का की ज्या ठिकाणी दुबार, तिबार, चौबार नाव आहेत? तुम्ही या ठिकाणी हिंदू धर्माचे नाव वाचून दाखवतायत, या ठिकाणी जातीवादाचं बीज पेरतायत। आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीचे मतदानांना करता लांगून चालन करण्याकरता या ठिकाणी हा फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे। मतदाराचं लांगून चालन करणे, कुणा धर्माचं, समाजाचं लांगून चालन करण्याचा प्रयत्न आहे। लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं, त्यावरती निवडणूक झाली, आता ही तेच प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे असं वाटतंय का? नाही, मला सांगा की तुम्ही खासदार निवडून आले, खासदार जे निवडून आले महाविकास आघाडीचे, जे यादीवर आले ती यादी चुकीची आहे का? ती यादी दुबार तिबार नाही आहे का? कुठली यादी आहे लोकसभेची? हीच यादी आहे ना, हाच मदर रोल आहे ना, हाच मदर रोल आहे, दुसरा मदर रोल नाही आहे। लोकसभेच्या निवडणुकीचा हाच मदर रोल विधानसभेत होता, हाच मदर रोल या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये येतात आहे। आणि त्यामुळं मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, खरं तर हे खोटारडेपणा, पुन्हा फेक नरेटिव्ह, पण यातनं लोक आता बाहेर निघालेले आहे। लोक हे डबल इंजिन सरकारच्या मागे उभे आहे। मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र, एकनाथजी, अजितदादा, देवेंद्रजींची महायुती, यालाच 51% मतं मिळणार आहे। आणि म्हणून त्यांनी सर्वे केला आहे, उद्धव ठाकरेजींनी सर्वे केला आहे, काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वे केला आहे, आणि शरद पवार साहेबांनी सर्वेक्षण केलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांचे लोक फिरले आहेत, त्यांना हे सांगण्यात आलं आहे की महायुती जिंकतात आहे, तुम्ही जिंकत नाही आहे। काहीतरी असं करा की तुमचा पक्ष, तुमचे कार्यकर्ते पुढं या ठिकाणी तुमच्याकडे राहिले पाहिजे, तुमचं नेतृत्व, किमान तुमची लिडरशिप तरी कायम ठेवा। आतापासून लोकांना सांगणं चालू करा मतदार याद्या चुकीच्या आहेत, मतदार याद्या बिघडल्या आहेत, आणि त्यामुळं त्या आपलं वर्चस्व, आपली लिडरशिप कायम करण्याकरता हे लोक काम करतात। कारण की सगळे नाव घेतले राज ठाकरेंनी ते हिंदू धर्माचे आहेत, त्यांना बदलून काढ, दुबार मतदान केलं असं ते म्हटले। मुस्लिम मतदारांची नावं सांगत आशिष शेलारांनी वोट घ्यायचा आरोप केला। मी तेच सांगतोय, आशिष शेलारनी लावलेला आरोप बरोबर आहे। मी सांगतो कामठीमध्ये, मी सांगतो मालेगावमध्ये, सिल्लोडमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी
म्हणजे काही काही ठिकाण तर असे आहेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये की 600 मतं काँग्रेस, 1 मत भाजपा. माझ्याकडे 75 बूथ कामठीमध्ये, त्यापैकी 65 बूथ असे आहे 600 मतं काँग्रेस, 8 मतं बीजेपी, 400 मतं काँग्रेस, 14 मतं बीजेपी. 65 बूथवर या पद्धतीचं मतदान झालं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेलच, तुम्ही लोकसभेचे निकाल बघा, स्पेसिफिक बूथ एक आमच्यावर राग काढल्यासारखे बूथ आहेत. म्हणजे हिंदू धर्मीयाचे जे बूथ आहे किंवा मागासवर्गीयाचे बूथ आहेत, या बूथवर हा राग दिसत नाही. पण एक प्रकारचा आमच्या विरुद्ध असा त्या ठिकाणी राग तयार करण्यात आला आहे जसे आम्ही सर्व धर्माच्या विरुद्ध आहेत. आणि त्यामुळं एक प्रकारचा जिहाद वोटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या धर्मामध्ये आणि समाजामध्ये केला आहे. उद्धव ठाकरेंनी बोलताना एक असा प्रयोग केला, शब्द प्रयोग केला की शेलारांनी मुख्यमंत्र्यांना पप्पू आहेत असं ठरवलं आहे, असं सिद्ध केलेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पीसी घेऊन त्यांनी एक प्रकारे असं उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे. मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाडा वाचला. आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं. महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे. राहुल गांधीचा लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे. शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप आहे ते नरखेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी करत तहसीलदारांना तक्रार दिली. ग्रामसेवकांना जे लोक पैसे देतील त्यांना शासनाच्या निकषानुसार पैसे भेटतात, जे देतील नाही त्यांना तोगडी रक्कम दिली जाते अशी तक्रार शेतकऱ्यांनी नरखेड तहसीलदारांना. त्याचा ऑडिओ व्हायरल झाला आणि तो ऑपरेटर आहे तिथला त्या नरखेड तालुक्यातला, त्याच्यावर काही कारवाई होईल का चौकशी करून? जर चौकशीमध्ये 24 तासाच्या आत चौकशी होईल. नरखेड तहसीलदारची आणि जो ऑडिओ क्लिप आहे त्याची चौकशी होईल 24 तासाच्या आत. आणि त्यात कोणी जर आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल. वाडा येथे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या 7 एकरासाठी फक्त 2 रुपये 30 पैसे जमा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तुम्ही पीक विम्याचं बोलताय. त्या पीक विम्याची रक्कम चुकीची त्या ठिकाणी गेली की ते आम्ही तपासतोय, की कोणतरी ते टीव्हीवर दाखवलं ते तपासतोय. खरंच तेवढ्या रुपयाचा चेक गेलाय का. कारण जुने चेक दाखवून शेतकऱ्याच्या नावाने आता खोटारडेपणा काही चालू आहे. मला ती पावती तपासावी लागेल, ती खोडतोड करून तयार केली आहे का, की ते खरीच त्या ठिकाणी यावेळीची आहे. यावेळीची असेल तर ते चुकीच्या कशी गेली हे तपासावं लागेल. जुनी असेल तर काही डेट टाकली, चेंज केली का, किंवा आताची असेल तर मग त्या अधिकाऱ्यांनी का असं केलं हे जर आम्ही तपासणार आहे. 15-16 पावत्या आमच्याकडे आल्या आहेत. पक्षप्रवेश झाले, निवडणुका आहे पुढच्या काळात, ग्रामीण मधले काँग्रेसचे लोक तुमच्याकडे येतात सोडून. महाराष्ट्रात असे काही धक्के आहे भविष्यात या 2-4-5 दिवसात? मी परवा ब्रह्मपुरीमध्ये गेलो. तिकडे विखार नावाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, जे वडट्टीवारचे एकदम खास होते, उजव्यात होते, त्यांनी पक्षप्रवेश केला हजारो कार्यकर्त्यासहित. मग मी सावली, वडट्टीवारजीच्याच मतदारसंघात सावली तिथे गेलो. तिथे तर 500 कार्यकर्त्यांनी राहुल बोम्मावार सहित पक्षप्रवेश केला. काल बाबूरावजी झाडे काँग्रेसचे नेते यांचा मुलगा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. उमरेडमध्ये राजेंद्र